या 5 गोष्टीचे दान करणारी स्त्री कधीच विधवा होत नाही. या 5 गोष्टी दान करणारी स्त्री कधीच विधवा होत नाही. सद्गुणी स्त्रीला खात्री असते की ती योग्य पुरुषाशी लग्न करते, जेणेकरून तिचे नवीन आयुष्य चांगले व्यतीत होईल. विवाहित स्त्रीसाठी तिचा नवरा स्त्रीसाठी सर्वस्व आहे. या पृथ्वीवर फक्त स्त्रीलाच हे वाटतं की तिने आपल्या पतीपुढे हे जग सोडावं, म्हणजेच तिने सुहागद असतानाच जावे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टीबद्दल सांगणार आहोत, जे दान केल्याने विवाहित महिलेच्या पतीचे आयुष्य तर लांबतेच, पण त्या महिलेच्या वैवाहिक जीवनात आनंदही भरून येतो. सिंदूरदान. शास्त्रात सिंदूरदान हा प्रमुख विधी मानला गेला आहे. विवाहित महिलांनी सिंदूरदान करावे. असे केल्याने एकीकडे पतीचे आयुष्य मोठे होते, तर दुसरीकडे वैवाहिक जीवनातील सर्व समस्याही या दानाने दूर होतात. पायल. चांदीचे पैंजण देणे हे देखील एक शुभ आणि लाभदायक दान आहे, ज्यामुळे विवाहित स्त्रीला दीर्घायुष्य मिळते. चांदीचा संबंध चंद्राशी आहे. ज्याचा चंद्र ग्रह शुभ आहे, त्याच्या जीवनात हे दान खूप फलदायी ठरते. नवीन कपड्याची जोडी. विवाहित महिलेला नवीन जोडे जसे की साडी, लेहंगा इत्यादी दान करणे देखील फायदेशीर आहे. हे दान केल्याने विवाहित महिलेला दीर्घायुष्य प्राप्त होते. एवढेच नाही, तर या दानामुळे पतीची प्रगतीही होते. हिरवी बांगडी. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हिरवी बांगडी दान करा आणि हे दान श्रावण महिन्यात केल्यास त्याचे फळ दुप्पट लाभते. माता गौरीला हिरवा रंग खूप आवडतो आणि जर तुम्ही माता गौरीच्या मंदिरात हिरव्या रंगाच्या बांगड्या दान केल्या, तर माता गौरी प्रसन्न होऊन तुमच्या वैवाहिक आयुष्याला दीर्घायुष्य देते. लवंग दान करणे. एकीकडे लवंग दान केल्याने घरातील नकारात्मकता संपते आणि सकारात्मकता येते, तर दुसरीकडे हे दान एखाद्या विवाहित महिलेने केले तर ती स्त्री आपले संपूर्ण आयुष्य विवाहित स्त्री म्हणून व्यतीत करेल. या दानामुळे पतीच्या आयुष्यात आर्थिक प्रगतीही होते. या 5 गोष्टींचे दान केल्यास विवाहित स्त्रीच्या जीवनात आनंद भरून येतो. पतीचे आयुष्य तर दीर्घ असतेच, पण स्त्रीच्या वैवाहिक जीवनातही आनंद भरून येतो.